आरएसएसवर बंदी घालावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात येतोय। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। शहरामधल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रात्रीतूनच नोटिसा देण्यात आल्यात। मोर्चाला बंदी असताना देखील मोर्चा काढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्याला दोषी धरण्यात येईल असे या नोटीसमधून पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सांगितलेलं आहे। तर वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम आहे, मात्र आता त्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात। तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कार्यकर्त्यांना दोषी धरणार असं पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत। रात्रीतून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या नोटिसा पोहोचवण्यात आलेल्या आहेत। मात्र सध्या तरी वंचित बहुजन आघाडी या मोर्चावर ठाम असल्याचं सांगितलं जातंय। स्वतः सुजाता आंबेडकर यांनी या संदर्भात सांगितलेलं होतं। काल बोलताना त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही मोर्चा काढणार आहोत, त्यासोबतच त्यांनी या मोर्चामध्ये तुम्हीही सामील व्हा अशा प्रकारचं एक आव्हानही दिलेलं होतं। यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र मोर्चा काढण्यावर वंचित ठाम असून आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती सुजाता आंबेडकरांनी दिली आहे। माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं, मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव ह्या मोर्चामध्ये असणार आहेत। मी स्वतः असणार आहे, बाळासाहेबांच्या शेड्यूलवरती आहे।